रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपले। आज मी बनवणार आहे पनीरची भाजी। आज दसऱ्याच्या निमित्ताने मी पनीरची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतले आहे, 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, थोडासा लसूण घेतलाय आणि अद्रक घेतली। आता मी हे कांदे ना भाजून घेणार आहे। इथे बघा मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता मी हे कांदे कढईतच भाजून घेणार आहे। कांदा आपल्याला आबडधोबड भाजायचा आहे। आता त्यातच मी टमाटर पण टाकणार आहे। टमाटर पण आबडधोबड भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये। त्यातच मी लसूण टाकणार आहे आणि अद्रक। इथे मी काश्मीरी मिरची पण टाकत आहे, 2 काश्मीरी मिरची टाकते मी। भाजल्याच्या नंतर काढून घेत आहे। आता यातच मी थोडेसे जिरे पण भाजून घेते आणि यातच हे थोडेसे धणे आणि मी बडीशोप भाजून घेत आहे। भाजल्याच्या नंतर मी यातच काढून घेते आहे आणि हे मसाला करून आपल्याला आता मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। इथे बघा मी इथे मसाला भाजलेल्याच कढईमध्ये तेल टाकत आहे। 2 पळ्या मी इथे तेल टाकलेलं आहे। आता यातच मी पनीर बनवून घेणार आहे। इथे तेलामध्ये मी टाकत आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा टाकत आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद, थोडासा मसाला आणि त्यातच आता मी मसाला टाकत आहे मिक्सरमधून काढून घेतलेला। चवीनुसार मीठ, तर थोडंसं पाणी टाकणार आहे। आम्हाला थोडीशी पातळच हवी आहे, त्यामुळे मी थोडं पाणी जास्त टाकलेलं आहे। आता झाकण ठेवून देते थोडं 5 मिनिटं। 5 ठेवणार आहे, तोपर्यंत मसाला ग्रेव्ही जी घट्ट होते। तेच मी झाकण काढून घेतले आणि आता हे पनीर त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता पनीर टाकल्याच्या नंतर हे पनीर पण आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। पनीर लगेच शिजतं, फक्त 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि थोडं शिजू द्यायचं आहे 5 मिनिटं। हे बघा इथं आता 5 मिनिटं झालेले आहेत। 5 ते 7 मिनिटापर्यंत मी इथे भाजी शिजू दिली आणि त्यानंतर आता बघा वरून कोथिंबीर टाकत आहे, थोडीशी कोथिंबीर टाकते। हे बघा इथं तयार आहे आता आपली पनीरची भाजी। आम्हाला पातळच थोडी हवी होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकलं होतं। थोडीशी पातळच झालेली आहे, पण एकदम छान बनलेली आहे भाजी आणि टेस्टी पण झालेली आहे। एकदम घाई गडबडीमध्ये मी भाजी बनवलेली आहे आणि दह्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।